परिसर अभ्यास भाग 2 इयत्ता 4थी पाठ क्रमांक 11 शाहिस्तेखानाची फजिती. शाहिस्तेखानाची स्वारी. विजापूरच्या आदिलशहाने जंग पछाडले, पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशहा नरम झाला. त्यांनी शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेकडील मोगलांकडे वळले. मोगलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळदाण उडाली. त्यावेळी दिल्लीला औरंगजेब मुघल बादशाह होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशाह चिडला. त्याने आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याबरोबर पाऊण लाख सैन्य होते. शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत घेत शाहिस्तेखान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढे पुढेच येत होता. पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमतडी तट्टावर बसणारे, चटणी भाकरी खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाराच्या वेगाने डोंगरदऱ्यातून धावपळ करावी. यात मराठे फार पटाईत. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्तेखानाचे सैन्य हैराण झाले. कंटाळून त्यांनी पुरंदरचा वेढा उठवला. फिरंगोजी नरसाळा. मग शाहिस्ता पुण्याकडे वळला. प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुमकीने शाहिस्तेखानाशी मुकाबला केला. 2 महिने फिरंगोजीने किल्ला लढवला, पण शाहिस्तेखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्ता खुश झाला. त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, पण फिरंगोजी बदलला नाही. लाल महालात शाहिस्ता खान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. 1 वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून हलेना. उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी, रयतेची गुरे ओढून आणि शेतीची नासधूस करी. अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूख उद्ध्वस्त केला. धाडशीभेद. शाहिस्तेखानाची खोड मोडायचीच असे शिवरायांनी ठरवले. खान लाल महाल बळकावून बसला होता. हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते, कारण त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती. शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच. खुद्द शाहिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. किती धाडसी बेत होता! महालात शिरायला मुंगेलाही वाव नव्हता. लाल महालाभोवती पाऊण लाख फौजेचा खडा पहारा होता. हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्तेखानाने मनाई केली होती. पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला. शिवरायांनी दिवस निश्चित केला. तारीख 5 एप्रिल 1663 रात्र. गाजत वाजत लग्नाची वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या. शेकडो स्त्री पुरुष नटून थटून चालले होते. कोणी पालख्यात, कोणी मेन्यात, तर कोणी पायी. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले. वरात पुढे निघून गेली. सर्वत्र सामसूम झाली. शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. यावेळी शाहिस्तेखान गाढ झोपला होता. शाहिस्तेखानाची खोड मोडली. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांचा स्वतःचाच वाडा तो. त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले. शिवराय आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटले शाहिस्तेखान असावा. तो त्याचा मुलगा होता. गडबड झाली. लोक जागे झाले. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी शमशेर उपसली. शाहिस्तेखान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकीवाटे पळला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शाहिस्तेखान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार तो शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची 3 बोटे कापली गेली. प्राणाव आले ते बोटावर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी आला, धावा धावा, पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली. खानाची माणसेही घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधत राहिली. शाहिस्तेखानाने तर हायच खाल्ली. आज बोटे तुटली, उद्या आपली शीर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली. औरंगजेब बादशाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला.
तो शाहिस्तेखानावर नाराज झाला. त्याने फर्मान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाख मोठा जबरदस्त होता. शिवाय फत्ते होऊन आले. तोफा उडाल्या. साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला.